आता आपल्या पर्सनल तुमच्यावर काही प्रश्न आहे. सर किती एफ-आय-आर सध्या आपल्यावर झाले जे हिंदुत्वशी आपण जे स्टेटमेंट देतो त्याच्यावर आतापर्यंत किती एफ-आय-आर आहे? मला नाही माहित बुवा किती झाले ते. माझ्यापर्यंत कोणीच आलं नाही. ठीक आहे. आणि इंडियन पॅनल सेक्शनच्या 143 नुसार ठीक आहे, मी असं काही बोललेलोच नाही. ठीक आहे. आणि कोणाच्या भावना दुखावल्या असेल तर त्याला मी माफी मागतो. पण मी भावना दुखावण्याच्या उद्देशानं बोलत नाही. माझं सरळ म्हणजे सरळ काम आहे. काय मी भावना दुखवून असं बोललो नाही. उलट हिंदू धर्माचा प्रचार प्रसार बाहेर देशात झाला पाहिजे असं बोललो. ठीक आहे. आणि ठीक आहे. आणि मी माफी याच्यासाठी मागितली. मी माफी नाही मागत. मी माफी याच्यासाठी मागितली का भावना दुखावणे हा माझा विषयच नाही. हं. जे सत्य आहे, जे मायाबुद्धीला पटत नाही, ठीक आहे, ते मी बोलतो. आणि ते सत्य आहे. हं. जे चुकीचं आहे त्याच्यावर मी बोलतो. त्याच्यात भावना दुखावण्याचा विषय येत नाही. ठीक आहे. माझ्या घरचे लोक जाते ना कुंभमेळ्यात. माझे आई वडील जाते ना दर कुंभमेळ्याला. आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे, एकाही कुंभमेळ्यात गेले नसत. माझ्या बापानं अमरनाथ पासून केदारनाथ बद्रीनाथ पासून तर कन्याकुमारी पर्यंतचे सर्व ज्योतिर्लिंग सगळे देवस्थान करून टाकले. हं. असा एरिया नसन भारताचा का जिथं गेले ना. तर जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने स्टेटमेंट देता तर बाबाच्या काय रिएक्शन असते? बाबाचं आता ते ठीक आहे. बाबा वगैरे व्हिडिओ पाहते, कधी कमेंट्स वाचत असेल तर त्याला वाटते का बा आमच्यावर लोक बोलते. माझ्या लोकायला एवढंच सांगणं आहे का तुम्ही मले शिवा द्या. ठीक आहे. माझ्या घरच्या लोकांना शिवाय देऊन तुम्हाला काय भेटते? मग तुमच्या घरच्यानं तुम्हाला काही शिकवलं का नाही शिकवलं? ठीक आहे. मी का बोलून राहिलो त्याचा विचार तर करा. खरं खोटं ठीक आहे, त्याचा अभ्यास करा. आणि माझा रिपोर्ट बी दिला दाखल. तर IPC सेक्शन 143 नुसार फक्त NC दाखल होते त्याच्यावर. ठीक आहे. काही चुकीचं नाही ना. इथं मर्डरवाले लोक मोकळे सुटून राहिले. मी तर फक्त लोकायले सांगून राहिलो का हे चुकीचं आहे, हे असं नव्हतं व्हायला पाहिजे. त्याच्यात काय? आता बागेश्वर बाबाबद्दल जे बोललो, काय चुकीचं बोललो? तुम्ही चिठ्ठ्या काढताना भविष्य सांगताना हे भविष्य सांगायला पाहिजे होतं. दंगल होणार होती, दंगल म्हणतो भगदड होणार होती, चंगराचंगरी होणार होती, हे न सांगायला का झालं? म्हणजे तुम्ही खोटे बाबा आहे. त्याच्यात चुकीचं का बोललो? तुम्ही फ्रॉड बाबा आहे. तुम्हाला काऊन नाही समजलं? ठीक आहे. आपण आपल्या पार्श्वभूमीवर जाऊ. लोकसभेत आपण जे आहे 2024ला तिकीट मागितली. तिकीट मिळाली नाही आणि आपण असा आरोप लावला की लॉबिंग केली. प्रस्थापित लोकांनी लॉबिंग केली आणि त्यामुळे तुम्हाला तिकीट मिळाले नाही. आणि आपले जे काँग्रेसचे होते त्यावेळेस आता राष्ट्रवादीत आले अमर काळे, त्यांना तिकीट मिळाले लोकसभेत, ते जिंकून गेले. तिकीट न मिळण्याचं नेमकं कारण काय? कोणी लॉबी केली होती? नाही, तो मुद्दा झाला तेव्हाचा. आता डबल त्याच विषयावर चर्चा करण्यात मतलब नाही. लॉबिंग झाली, ते निवडून आले, त्याचा विषय संपला. ठीक आहे. आता ते लॉबिंग म्हणजे मी जो आहे तर मी हा काय म्हणते त्याले राजकारणात यासाठी कोणाचा तरी वरद असलं पाहिजे आणि तो माझ्यावर कोणाचाही नव्हता. कराडे सर, आपण जे आहे ते बिनधास्त बोलता आणि एकंदरीत न थांबता एकंदरीत म्हणू शकतो कोणाला न भीता बोलता. म्हणजे प्रश्न मी करणार आहे ते तुमचा असं नाही वाटलं पाहिजे की तुम्ही डबल स्टँडर्ड घेता कुठे. नाही कारण की डबल आधी स्टँडर्डचं तुम्ही नाही, जे ते भूमिका झालं ना. घेतली, आता तुम्ही जे निवडून आला आता त्याच्यावर काय बोलायचं? ते लॉबिंग केली सांगितलं ना पहिले. तुला ते इंटरव्ह्यू घेतला सांगितलं ना. ठीक आहे का लॉबिंग? ठीक आहे. आता तो पहिले आमदार होता. मी जेव्हा शीट मागायला गेलो तर पहिले मी कोण्याच पक्षात नव्हतो. तर तिथं लोक इथलेच वर्धेचे काही लोक येऊन तिथं सांगितलं का बा यांनी पक्षासाठी का काम केलं. मग आम्ही पक्षात एवढे दिवसाचं आहे, आम्हाला तिकीट द्या. त्याचं पक्षासाठी काम का काम आहे, त्यानं काय केलं? तुम्ही त्याला डायरेक्ट तिकीट कशी देऊन राहिले? ठीक आहे. हा पहिला प्रश्न आला. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आला पैशाचा. का पैसे आहे का? किंवा कनाय मास्तर उभा राहिला तर त्याला बॅकअपले कोण पैसे लावल? ठीक आहे. जो 10-12 करोड खर्च येते इलेक्शनले, तो लावून कोण? बॅकअपले कोण माणूस आहे? कराय मास्तरच्या मागे कोणीच नाही. ठीक आहे. प्रत्येकाची जबाबदारी घेतली ना. बलवंत वानखेडेच्या मागे यशोमतीताई होत्या, गडचिरोलीच्या शीटच्या मागे वडेट्टीवार साहेब होते. ठीक आहे. प्रत्येकानं जबाबदारी वाटून घेतली. समजलं का? त्याच्यामुळे ह्या शीटा जबाबदारी घेतली ना, रिस्पॉन्सिबिलिटी. आता चंद्रपूरच्या शीट मागे त्याच ठीक आहे ज्या ताई आहे धानोरकर ताई, त्या सक्षम होत्या. त्याच्यामुळे जागाची जी जबाबदारी आहे तर वर्धेची जागेची जबाबदारी कोण घेईल? तर माझ्या मागं कोणीच उभं नाही. माझ्या मागं जे होती पिढी, ठीक आहे, मला उभं ठेवलं असतं मी निवडून आलो असतो, त्याच्यात काही दुमत नाही आहे. पण हा जो सगळं पक्ष वरून जे पाहते याच्या मागं कोण उभा आहे, मग इथले पॉलिटिकल लोक मला नेता म्हणायला तयार नव्हते का बा याला नेता कसं म्हणायचं? हे छटाक बरपोट्टा आता आलं खासदार होईल. हाही विषय झाला ना तिथं.
काही मागून आलं पोट्ट डायरेक्ट मग याले नेता ह्या खासदार झाल्यावर मग ह्या कोणाला ऐकणार नाही. पुन्हा आपण इमानदार होतो. आपल्यावर 1 रुपयाचा डाग नाही कोणाचा, का याच्यापासून घेतले का, दाबले का, खाल्ले का. त्याच्यामुळे काय झालं का तिथं अनेक गोष्टीवर चर्चा झाल्या. ठीक आहे, पैसा, ठीक आहे, पॉलिटिकल लॉबिंग, ठीक आहे. पॉलिटिकल लॉबिंग माझ्याकडे काहीच नव्हती. कोणत्याच राजकीय नेत्याला असं वाटतं का मी खासदार झालो पाहिजे आणि याला डायरेक्ट शीट भेटली पाहिजे, म्हणून तिथं माया विरोधात लॉबिंग केली आणि माया विरोधात ते सगळे सांगून मग ते शीट त्यांना देण्यात आली, अमर काळेजींना. तर मग आता हा प्रश्न असा आहे की ज्यांच्या विरोधात आपण कडाडून टीका केली आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आपल्या आर्वीचा रस्ता सुद्धा बनवू शकले नाही, आपल्या घरासमोरचा रस्ता सुद्धा बनवू शकले नाही, अशा पद्धतीची टीका केल्यानंतर आपण त्यांच्यासाठी प्रचार सुद्धा करता. म्हणजे हा तर त्याच्यात मी तेव्हाच सांगितलं, ठीक आहे, तू डबल डबल प्रश्न नको विचारू. तेव्हाच सांगितलं, लोकांना माहीत झालं का मी उभं राहिलो असतो अपक्ष म्हणून तर सगळ्यात पहिले मला विधानसभेतही उभं राहायचं होतं. पैशाचा विषय आला असता, मी डबल डबल पैसे लोकांना मागू शकलो नसतो. दुसरी गोष्ट, मी उभं राहिलो असतो तर अमर काही 1,00,000% पडत होते. ठीक आहे, मी 2-2.5 लाख मतदान खाऊन टाकलं असतं. ठीक आहे. तिसरी गोष्ट, ठीक आहे, याच्या देशावर जो संविधानाचा प्रश्न होता, 400 पार, ठीक आहे, महागाईचा प्रश्न होता, बेरोजगारीचा प्रश्न होता, शेतमालाच्या भावाचा प्रश्न होता, अनेक मुद्दे होते. मी उभं राहिल्यावर मीच एक बीजेपीची तिकीट निवडून आणली असती, मी उभं राहिलो असतो तर इनडायरेक्ट फायदा झाला असता. इनडायरेक्ट फायदा झाला असतो ना. ठीक आहे, म्हणजे ज्या मोदीवर मी 4 वर्षापासून व्हिडिओ घेऊन राहिलो, मी आलो असतो तिथून नाराज होऊन. ठीक आहे, समजलं का. मग आता त्याच्यानंतर पुन्हा माझ्या आयुष्यात जे काही होते ते चांगल्यासाठी होते. मला असं तरी वाटते का माझ्या आयुष्यात मी MPSC पास नाही झालो तर मी मास्टर झालो, कोरोना आला, लोक मेले, मला कोरोना पावला, माझे व्हिडिओ व्हायरल झाले. माझ्या आयुष्यात जे बी होते चांगलं होते. मला तिथून वाटलं का मला विधानसभेची तिकीट भेटल, पण विधानसभेची तिकीट वर्धेची काही राष्ट्रवादीला सुटली नाही. आर्वीची भेटल तर ते आर्वीची त्यानं त्याच्या बायकोसाठी घेऊन टाकली. तर इलेक्शनचा रिझल्ट लागल्यावर मला असं वाटलं का सालं बरं झालं बा, तिकीट नाही भेटली साली. ठीक आहे, सालं पैसे तर पैसे गेले असते आणि माणूस पुरा लंबा झाला असता. साला EVMचा गेम आहे का कायचा गेम आहे काही समजलेच नाही आलं. तर मग मी विचार केला, साला नेते आपल्यासोबत जे होते ते चांगल्यासाठी होते. बरं झालं विधानसभेची तिकीट नाही भेटली, आपण त्या सीटसाठी मरमर करत होतो, अपक्ष उभं राहिलो असतो तर तिथं काय EVM मध्ये त्यानं घोय केला का केला, आपल्याला 3-4 हजारात गुडाळून टाकलं असतं, आपल्याला वोटिंग जास्त असतं तरी. म्हटलं ते बरं झालं तिकीट नाही भेटली, आपले पैसे वाचले आणि आपण इलेक्शन न लढल्यामुळे, ठीक आहे, आपली प्रेस्टिजही वाचली. ते म्हणजे जे होते ते चांगल्यासाठी होते. मग त्याच्यातून म्हणजे नाही भेटली तर त्याच्यात मी काही नाराजी बाळगली नाही. म्हटलं पुन्हा कधीतरी लढू. ठीक आहे, आणि आता माझ्याकडून जेवढे प्रयत्न होते तेवढे प्रयत्न मी पार्टीसाठी केले. ठीक आहे, जे लोक मला म्हणत होते यांना पार्टीसाठी का केलं, तर मी लोकसभेत 110 सभा घेतल्या, विधानसभेत जवळपास 51 सभा घेतल्या. ठीक आहे, एवढ्या सभा मला जेवढ्या घेता आल्या, ठीक आहे, तेवढ्या मी मेहनत केली. आता कोणाला म्हणाली जागा राहिली नाही की यानं पार्टीसाठी का केलं. बरं, सभा झाल्यानंतर असंही म्हटलं की वापर करून घेतला राजकारण लोकांनी, असंही आपलं स्टेटमेंट होतं. हो, तो वापर करूनच घेते ना, म्हणजे सामान्य माणसाचा वापर करूनच घेते त्यानंतर तुम्ही हेही बोलले की याच्यानंतर मी कमर्शियल एक्सपेक्ट भाषण सभा जाईल, तुम्ही हेही बोलले होते की कमर्शियल म्हणजे सगळेच लोक पैसे घेतात. का म्हटलं, सगळेच घेतात, मी घेतले नाही, सगळेच घेतात. 110 सभा घेतल्यानंतर तुम्हाला काहीच मिळालं नाही. त्याच्यानंतर तुम्ही म्हटलं की कमर्शियल होईल, वापरून घेतलं तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने. 1 रुपया नाही घेतला ना, म्हणावं महाराष्ट्रातल्या एखाद्या माणसानं का कराय मास्तरनं 1 रुपया घेतला एका सभेचा, म्हणावं एखाद्यानं. वापर करून झाला म्हणजे तुमचा लोकसभेसाठी. नाही, वापर नाही, मला वाटत होतं का देशाला गरज आहे आपली. ठीक आहे, आपल्यामुळे अनेक मत परिवर्तन होते आणि आपल्या भाषणामुळे होऊ शकते, म्हणून मी, ठीक आहे, स्वतःहून स्वतःचे पैसे स्वतः म्हणजे मलाच खरूज होती. ठीक आहे, मॅच माझ्या गाडीत डिझेल टाकलं, मीच लंगलंग गेलो. फक्त पार्टीनं मला 1 लाख रुपये दिले. पण 1 लाख रुपयात का होणार आहे 110 सभा महाराष्ट्रात, इम्पॉसिबल. ठीक आहे, माझ्यासोबत 6-7 कोट्याचा तापा, व्हिडिओ शूटिंग वाले पोट्टे, कॅमेरा घेऊन पोट्टे, राहण्याचा खर्च, याचा खर्च. बरं, एक स्टेटमेंट आपला आला आणि त्यानंतर असं वाटलं की कराटे मास्तर खूप ओव्हर कॉन्फिडन्स झाले, तुम्हाला इथे वर्धेत तिकीट मिळालं नाही आणि त्यानंतर तुमचं एक स्टेटमेंट कोणत्या तरी सभेत आलं की मी 50 आमदार निवडून आणण्याची ताकद ठेवतो, तर मी एक सीटला का लढू.
तर हा ओव्हर कॉन्फिडन्स होता का तुमचा? नाही नाही, ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे आता सत्ता येणार असं वाटत होतं, पण वरतं पक्षश्रेष्ठीनं काय केलं, अनेक सीटा चुकीच्या दिल्या. ठीक आहे, पक्ष सीटा, पहिली तर गोष्ट त्याच्यात अनेक कारण आहेत, त्याच्यावर मी व्हिडिओ घेतला होता, महाविकास आघाडी का बरं हरली. ठीक आहे, लोकसभा निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी सोडलं तर कोणच खूप काम केलं नाही 6 महिने. जसं राष्ट्रवादीनं शिवस्वराज्य यात्रा काढली तसं काँग्रेसनं काही केलं नाही, शिवसेनेनं काही केलं नाही. हवेत होते सगळे लोक. दुसरी गोष्ट, बीजेपी ग्राउंड लेवलवर काम करत होती. ठीक आहे, त्याला माहित होतं का आपल्याला कोण्या हालतीत काम करावं लागेल तरच आपण विधानसभेत निवडून येऊ. त्याच्यानंतर झालं का शीटा देण्यासाठी खूप उशीर केला, एकदम शेवटल्या दिवसापर्यंत. त्याच्यानंतर जिथं काँग्रेसचं प्राबल्य आहे तिथं शिवसेनेनं टोन मारलं, जिथं शिवसेनेचं प्राबल्य आहे तिथं राष्ट्रवादीनं टोन मारलं, नाही तर काँग्रेसनं टोन मारलं. आता रामटेक मतदारसंघ, ठीक आहे, राजेंद्र मुळीक लढतात, काँग्रेसचा मतदारसंघ आहे, तिथे शिवसेनेनं टोन मारायची का गरज होती? हा, बरं, शिवसेनेनं ठेवलेल्या कॅन्डिडेटले 5,000 मतदान भेटलं आणि काँग्रेसचा कॅन्डिडेट राजेंद्र मुळीक अपक्ष उभा राहिला 95,000 भेटले का नाही? मी तर पवार साहेबांना सांगितलं तिकिटा चुकल्या म्हणलं फोन करून. मी आता आर्वी बाबत बी सांगितलं, तुम्ही सीट दिल्ली म्हणलं अमरबाबूच्या पत्नीला, आजच हारली म्हणलं. हे कधी सांगितलं होतं? फोनवरच सांगितलं होतं, जेव्हा तिकीट गेली. त्याच्या अगोदरच सांगितलं, तिकीट जायच्या अगोदर. शरद पवार जे एंटरटेन करतात तुम्हाला? हो, एंटरटेन म्हणजे 1.5 तास बसतो मी. सांगितलं ना, मी फोनवर सांगितलं, माझा फोन रिसीव्ह करते, बोलते. मी सांगितलं ती तिकीट त्याला गेली म्हणलं पडली, तर पक्ष म्हणून पाहायचं म्हणे. ते म्हणे ठीक आहे म्हटलं, काही प्रॉब्लेम नाही साहेब, म्हणाल तसं पक्ष म्हणून पाहतो, पण तिकीट पडली म्हणलं. कारण चुकीचा मेसेज जाते ना. ठीक आहे, खासदार आहे त्याच्याच घरी, आमदार आहे त्याच्याच घरी, मग बंद्या महाराष्ट्रात मेसेज जाते ना, का त्याच्याच घरी कसं, पुन्हा घराणेशाही आली. ठीक आहे, दुसरी गोष्ट, नागपूर पूर्व मतदारसंघाची तिकीट नागपूर पूर्व राष्ट्रवादीला गेली. ठीक आहे, ती तिकीट काँग्रेस आणि बीजेपीचं भांडण. आता नितीन गडकरीले लोकसभेत त्या सीटवर 74,000 प्लस मतदान आहे. 76,000 प्लस मतदान. 74 का 76,000 मतदान प्लस आहे नागपूर पूर्व. आता तिथं काँग्रेस आणि बीजेपी भांडते, तिथं राष्ट्रवादीने तिकीटच कायले घ्यायला पाहिजे? अगं उराव तिकीट घेणं आहे, ते म्हणजे ते हारणारी तिकीट आहे. हारणारी तिकीट तुम्ही घेतली काऊन, हा माझा प्रश्न आहे. बरोबर नाही का? त्याच्यानंतर बंडनेराची तिकीट, नवनीत राणाच्या विरोधात ती बंडबाई उभी राहते. त्या बंडबाईले तिकीट न देता दुसऱ्याला तिकीट देऊन टाकली. ठीक आहे, ती बंडबाई मागच्या वर्षी 4,000 मतानं पडली, तिला यावर्षी तिकीट नव्हती द्यायला पाहिजे का? तुम्ही असे काऊन डिसिजन घेता का ज्याच्यामुळे असं कितीतरी अशा 50 सीटा आहेत बंड्या महाराष्ट्र. तर जे आरोप लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीनंतर पक्ष लावत आहे की ईव्हीएम खराब आहे, हे आहे, त्या ईव्हीएमची चोरी झाली, वोट चोरी झाली, ते न होता ऍक्च्युली तुम्ही तिकीट चुकीचे दिले, हा एक सर्वात मोठा जो आहे एक्सपेक्ट राहू शकतो. त्याला अनेक कारण आहे, सीटा हारण्यामागं एकच कारण नाही, अनेक कारण आहे. डिस्ट्रीब्युशन बरोबर नाही झालं. आता वडेट्टीवार साहेब म्हणे, ठीक आहे, डिस्ट्रीब्युशन चुकीचं झालं म्हणे, आम्ही उशिरा तिकीटा डिक्लेअर केला, ते तर मग ते तेव्हाच तुम्हाला डिसिजन करायला पाहिजे होतं. ठीक आहे, याईनं कसं बीजेपीनं पहिलेच सांगितलं 2 महिन्याच्या अगोदर, तू कॅन्डिडेट आहे बाबू, कामाला लाग. इथं शिवसेनेने सांगितलं तू कॅन्डिडेट आहे, बीजेपी यानं राष्ट्रवादीने सांगितलं ना काँग्रेसने सांगितलं, तीनही लोक काम करून राहिले. मग ते ईव्हीएमचा मुद्दाच नाही ना, एकंदरीत नाही, ईव्हीएम तर बॅन व्हायला पाहिजे. ठीक आहे, ईव्हीएम मध्ये, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये कोणत्याही इलेक्ट्रॉनिक मशीनला हॅक करता येते या जगात. ठीक आहे, या जगातली सगळ्यात मोठी मशीन बनवली होती, लार्ज हायड्रोजन कोलायडर म्हणते तिला. ठीक आहे, ती मशीन हॅक केली होती हंगेरीच्या एका माणसानं 1 तासात. ठीक आहे, पृथ्वीचा ब्रह्मांडाचा शोध कसा लागला याची उत्पत्ती शोधून काढायची ती मशीन होती, तिला हॅक केली 1 तासात. इतके हुशार लोक आहे. ईव्हीएम इलेक्शन कमिशन तो ओपन चॅलेंज देत आहे की करून दाखवा, हात लावू दे ना म्हणा मशीनले, तो म्हणते दुरून करून दाखवा. ठीक आहे, ते म्हणते बोट लावून पोट आणा, कसं होईल? बरं, आता एक प्रश्न की सध्या एकंदरीत आपल्यावर हल्ला झाला आणि तो व्हिडिओ सध्या व्हायरल, काय त्यानंतर झालं, काय कारवाई काही झाली? काही नाही, माझ्यावर पुन्हा खोटा म्हणजे कदाचित म्हणजे मला माझ्या पत्नीला दुपारी 3 वाजतापासून रात्री 1:30 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं. तेव्हाच माझ्यावर खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी 2-3 बाया आणल्या.
ठीक आहे. आणि त्या बाया आणल्याच्या नंतर मग कच्ची रिपोर्ट तयार केली आणि मला धमकावण्यात आलं का तुम्ही रिपोर्ट मागं घ्या, तुमच्या पत्नीचा रिपोर्ट मागं घ्या, ठीक आहे, तुमचाच रिपोर्ट ठेवा. आणि त्याने माझ्यावर काउंटर रिपोर्ट दाखल केला, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मला 1 वाजेपर्यंत ठेवलं, जोपर्यंत मी पत्नीचा रिपोर्ट मागं नाही घेत. त्याच्या 7-8 जण आरोपी होते, ते 4 जण करायला लावले, ठीक आहे. तर प्रचंड मोठा दबाव आणला. मग ते 1 वाजला होता, मग मी माझाच रिपोर्ट घेतला, पत्नीचा मागं घेतला आणि जसं सरकार द्यायचं आलं तर लगेच माझ्यावर खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. आणि ती बाई तिथं आली होती गुन्हा दाखल करायला, ठीक आहे. आणि तिनं सांगितलं का हा खोटा गुन्हा आहे, म्हणजे तिनं सांगितलं, ठीक आहे. म्हणजे तिनं नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 4-5 दिवसानं रिपोर्ट दाखल केला, 5-6 दिवसानं, ठीक आहे. आणि त्या बाईले मी पाहिलं नाही. ते म्हणते मला जातीवाचक शिवाय दिल्या, मी तिला अजून ओळखत नाही, ठीक आहे. आता ते लगेच मला बेल भेटली डिस्ट्रिक्ट कोर्टातून. ॲक्च्युली महाराष्ट्रातली पहिली केस आहे आणि सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यानंतरची पहिली केस आहे का डिस्ट्रिक्ट कोर्टानं मला बेल दिली ॲट्रॉसिटीच्या केसमध्ये, ठीक आहे. आणि सगळे गुन्हे हे कोर्टानं त्या बेलमध्ये सरळ लिहिलं का हे राजकीय हेतूतून करण्यात आले, ठीक आहे. आता तिथं जे आहे तर तिथं ते सर्रास तो स्वतः गुंडा आहे पहिले, ज्यानं मला मारलं. आणि तो त्या गावात तशाच दडपशाही, त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे. त्यानं घरकुलचे घरच दुसऱ्याला देऊन टाकले डायरेक्ट. जवळपास 76 लाख रुपयाचा घोटाळा आहे तो. त्याची केस चालू आहे म्हणून नागपूर हायकोर्टात. आणि ते जे लोक आहे त्याच्या मी पेट्या पकडल्या होत्या, त्याच्यावर पंकज भोरचे स्टिकर लावणं चालू होतं, म्हणून ते कुर्रा खाऊन होते मायावर. आणि मग माझ्यावर खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. मुद्दाम मारपीट केली तुझ्यासोबत? हो, मुद्दामच केली ना. माझ्या काही त्याच्यात रोलच नव्हता आणि मी बोललो नाही, काही नाही. तो डायरेक्ट येऊनच पडला ना. त्या व्हिडिओ शूटिंग मध्ये आहेच, तोच येऊन पडला डायरेक्ट. ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला तर एक प्रकारे असं झालं का की तुमच्या मनात शेड्यूल कास्टबद्दल जे आहे ते भावना निर्माण, चुकीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न? काहीच नाही, उलट चांगलीच भावना आहे, ठीक आहे. एका माणसानं, ठीक आहे, एका माणसानं तसं केलं म्हणून सगळ्या समाज तसा नसते आणि मी त्या भावनेचा नाही आहे, ठीक आहे. आणि ते त्या पक्षाशी निगडीत आहे ती बाई, तिले जबरदस्तीनं तो गुन्हा दाखल करायला लावला हे मला समजू शकते. माझ्यापेक्षा मास्तर म्हणून दुसरं कोणी समजणार त्या स्त्रीला. तिला बिचारीला आता काही समजून नाही राहिलं. तिले कोणतरी सांगितलं, तिचं ब्रेन वॉश केलं, तिले गुन्हा दाखल करायला लावला. उद्या ती जर केस स्क्वॅच झाली आणि मी मानहानीचा दावा टाकला की तिची होय, तिला आमदार बी वाचवायला येणार नाही, कोणीच नाही येणार. मग बिचारी झटके खात बसल, ठीक आहे. तर ते काय होते, तेव्हा ओघात देऊन देते, तिले काही लॉलीपॉप देऊन देते, तुला जिल्हा परिषद लढवीन, अमकं लढवीन, सरपंच करी दिलं असं, आणि तिला गुन्हा दाखल करायला लावला. मी तिलेच ओळखत नाही ना, ठीक आहे. का ती कोणती बाई आहे, मी अजून तिले पाहिलं नाही. बरं, आपल्या पक्षाने काय साथ दिली? अमर काळेजी आले होते जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्यांनी फोन केला? नाही, समुद्र आले? अमर काळेचा फोन वगैरे नाही आला, ठीक आहे. काही कुठं फोन नाही केला, पण पवार साहेबांनी केला, SP ला फोन केला, सुप्रियाताईंनी केला, रोहित पवारांचा फोन आला, जयंत पाटलांचा फोन आला, सगळ्याचे फोन आले. सगळ्यांना फोन वगैरे, SP-ना वगैरे फोन केले, विचारपूस केली, काय झालं काय नाही. खासदार साहेबांनी तुम्हाला सपोर्ट नाही केला या सगळ्या संदर्भात? नाही, फोन नाही आला. नाही आला. आपण त्यांनी प्रचार केला आणि इतका मोठा हल्ला झाला तरी तुम्हाला विचारलं सुद्धा नाही की काय झालं? आपण गिनत बी नाही ना, आम्ही खासदाराला का लिहिलं नाही. अरे तू माझ्या घरी खाय प्यायला आणून देते का? बरं, 6 महिन्यापेक्षा जास्त झाले लोकसभेला निवडून. वर्धेत काय काम झालं खासदार साहेबांकडून? काय झालं वाटते तुम्हाला असं? काहीच काम नाही झालं. काहीच काम नाही झालं. फक्त तो तेरव्याला लग्न करायच्या कामाचा आहे. आताही आता का करू? तुमचा प्रचार वाया गेला असं वाटलं नाही की तुम्ही चुकीच्या व्यक्तीसाठी प्रचार केला? अरे बाबा, तिथं कोणतंही विधेयक पारित व्हायचं आहे तर एक मत पाहिजे, कुठं? लोकसभेत, ठीक आहे. आणि तो कॅन्डिडेट म्हणून आपण विधेयकसाठी तर आहेच आहे, त्या व्यतिरिक्त वर्धेसाठी करायला पाहिजे ना. त्या माणसाची मेंटॅलिटीच नाही ना काम करायची. काम कसं करायचं हे तर समजलं पाहिजे ना. आता हा प्रश्न मग वैध होतो ना की तुम्ही चुकीच्या व्यक्तीसाठी अरे तर हो बाबा, पण मी उभं राहिलो असतो तर त्याच्यातून फायदा काय झाला असता? बीजेपीचा कॅन्डिडेट निवडून आला असता ना. त्याला एखादं विधेयक पारित करायचं आहे तर ते इझिली पारित करू शकते ना. एक मतदान महत्वाचं आहे ना तिथं. बरं, हे तुम्हाला वाटतं की इंडिया आघाडी आता संविधान वाचवण्यासाठी तत्पर आहे किंवा हे संविधान वाचवणारच आहे? हे बघ, कसं असते की प्रत्येक वेळेस आपण हेकलपट्टा घेऊन चालत नाही राजकारणात. राजकारणात काही समोपचाराच्या भूमिका घ्याव्या लागते, तेव्हा समोर जाता येते, ठीक आहे. आपणच ताणून राहिलो, ठीक आहे, तर आपण ताणून राहिल्यावर काय होते, ठीक आहे, का ते दोरी तुटापर्यंत येते,
ठीक आहे, मी उभं राहिलो असतो. का झालं असतं, लोकांना म्हणले दोन्ही बोटात, लोक कशा दोन्ही तबल्यावर हात ठेवते. लोकांनी काय म्हणलं असतं, अरे यानं बीजेपीची एक सीट निवडून आली, ह्या तर मार ज्ञान पाहिजे, ह्या तर मोदीच्या विरोधात बोलले. मग पुन्हा लोकांनी म्हणलं असतं, अरे याने ठीक आहे पैसे लढायला आले बीजेपीकडून. समजलं का? हा, मग ह्या जो आता प्रचार करून राहिला, लोकांना मला पैसे दिले असते, लोकांनी कार्यक्रम घेतले असते, लोकांनी का प्रचार केला असता, अरे याने बीजेपीकडून येऊन राहिले, यानं पैसे घेतले बीजेपीकडून म्हणून ह्या अपक्ष उभा राहिला. एवढी मोठी देशावर वेळ आहे, संविधान धोक्यात आहे, ह्या लोकांना देशाला संविधान सांगते, ह्या स्वतः उभा राहिला. याने मग काही इंडिया अलायन्सशी लेणं देणं नव्हतं. इतके लोक खतरनाकच आहे. मास्तरजी, माझे काही आखरी प्रश्न काय म्हणजे लोकसभा लढणार परत 2029ची की विधानसभेसाठी तयारी करणार, किंवा आपण आपल्या व्हिडिओमध्ये जे बोलले होते की मी आपला स्वतंत्र पक्ष काढील? हो, ते कसं आहे, पक्ष काढासाठी बी मी प्रयत्न केले. ठीक आहे, आपण संविधान सुद्धा लिहिले आपल्या पक्षाचा. हो, ठीक आहे. तर ते त्याच्यासाठी फंड पाहिजे, साऱ्या गोष्टी पाहिजे. ठीक आहे, आणि जर नाहीच झालं काही तर मग मी त्याच्यावर विचार करणार आहे. ठीक आहे, आता विधानसभात आता 5 वर्ष टाइम आहे. 5 वर्षात अजून काय होते, काय बदल होते. ठीक आहे, राजकारण गलिच्छ आहे, आपण लहान माणसं आहे, वरच्या लेवलचे लोक काय डिसिजन घेते, कोण कोणीकडे पोलाद उड्या मारते, काही सांगता येत नाही. ठीक आहे, शेवटी काय लहान माणसं फसती पडते. शेवटी आम्ही ठीक आहे, आम्ही जे काही बोललो, जे काही लोकसभेत बोललो, एवढं बेधडक मोदीले आणि अमित शहाले कोण बोलतो. ठीक आहे, पण मरणं आमचं होते. ठीक आहे, जर पक्षानं उद्या वेगळी भूमिका घेतली किंवा पक्ष बीजेपी सोबत गेला किंवा महायुती सोबत गेला तर मरणं तर आमच्यासारख्या लोकांचं आहे. जर हायपोथेटिकल प्रश्न, शरद पवार म्हटले की आता मी बीजेपी सोबत जातो, तर नितेश कराड कुठे राहतील? नाही, मी नाही जाणार, मी पक्षाला राजीनामा देईन. पक्षाला राजीनामा, बीजेपी चालणारच नाही म्हणजे तुम्हाला नेमकं? नाही नाही, तत्व नाही पटत ना, जे तत्व नाही पटत नाही. मी पुरोगामी विचाराचा माणूस आहे आणि माझ्या अंगात तुकाराम आहे, माझ्या अंगात भगतसिंग आहे, महात्मा गांधी आहे, माझ्या अंगात कवा कवा तुकडोजी महाराज येते, कवा कवा गाडगे महाराज येते, आणि त्यांची विचारसरणी ते सर्व धर्म समभाव सेक्युलर वगैरे काही आहे नाही. ठीक आहे, त्याले हिंदू राष्ट्र हिंदू. ठीक आहे, मी सर्व जाती धर्माच्या पंथांना लोकांना सोबत घेऊन चालणारा माणूस आहे, सगळ्या लोकांचे विचार घेऊन चालणारा माणूस आहे. ठीक आहे, हिंदूच नाही तर हिंदू सोबत सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक आपल्या सोबत असले पाहिजे. ठीक आहे, या विचाराचा मी माणूस आहे आणि हा देश या देशाच्या संविधानावर चालला पाहिजे. ठीक आहे, या देशातल्या लोकांनी तिरंगाच मानला पाहिजे, या देशातल्या लोकांनी सर्वात मोठं मंदिर या देशाची संसद मानली पाहिजे, आणि मी शेवटपर्यंत मी त्याच्यासाठीच काम करीन. ठीक आहे, मी भलाही पक्षात गेलो पण मी आजही व्हिडिओ पक्षाच्या बाहेर राहून व्हिडिओ घेतो, पक्षाच्या बाहेरची भूमिका मांडून व्हिडिओ घेतो, आणि मला पक्षानं ठेवलं का नाही ठेवलं का तर मला काही गरज नाही. मी इंडिपेंडंट आहे आणि पक्ष काही मला 10-5 खाले आणून देत नाही, आणि मी पक्षावर काही डिपेंड नाही. मी कोणाही पक्षात गेलो तर, आणि कोणालाच नाही देत, मलाच नाही कोणालाच नाही. ठीक आहे, काही लोकांचे राजकीय ठीक आहे हेतू असू शकते. ठीक आहे, आपल्याला झालं का नाही झालं का आमदार खासदार, तसे माझे प्रश्न लोक व्हिडिओ पाहिजे आमदार खासदार विधानसभेत प्रश्न विचारले. ठीक आहे, मी बाहेर राहूनच माझे कामं होते अर्ध्यापेक्षा जास्त. त्याच्यामुळे लोकांच्या समस्या फक्त एवढं आहे का आतमध्ये गेल्यावर काही संविधानिक पॉवर भेटते, त्याच्यामुळे डायरेक्ट प्रश्न मंत्र्याला विचारता येते आणि मंत्र्याला डायरेक्ट उत्तर द्यावं लागते. हा एक मुद्दा तिथं जातो, त्याच्यामुळे राजकारणात गेलं पाहिजे. ठीक आहे, असं मला वाटते, म्हणून मग मी तयारी करत होतो, पण तिकीट नाही भेटली तर आपण पुढच्या वेळेस लढू. ठीक आहे, आणि समोर जाऊ. ठीक आहे, शेवटचा प्रश्न, अगर तुम्हाला वेळ असेल तर एक्सटेंड करतो. महाराष्ट्राची स्थिती काय वाटते, ज्या पद्धतीने राजकारणाची स्थिती आहे? काही बातम्या येतात की एकनाथ शिंदे रुसून बसले आहेत, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले, लोक विधानसभेत एकंदरीत एकनाथ शिंदेचा वापर करण्यात आला मुख्यमंत्री बनण्यासाठी देवेंद्रजींना. आता सध्या महाराष्ट्र कुठे आहे? पालकमंत्र्यांसाठी वाद होतो, मंत्र्यांसाठी वाद होतो, मुख्यमंत्र्यांसाठी वाद होतो. महाराष्ट्र डेव्हलपमेंट होत आहे का या सरकारमध्ये? काय सांगता? डेव्हलपमेंट होत आहे का? आता अनेक निर्णय शासनानं घेतले, महिलांना 1500 रुपये, त्याच्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणते, तो अजून निर्णय घेतला नाही, आता बजेटची आपण वाट पाहू. ठीक आहे, तसे निर्णय बरेचसे चांगले घेतले आणि त्यांनी गद्दार नावाचा जो ठपका आहे तो पुसण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, सरकारी भरत्या काढल्या. पण आजची गोष्ट सांगू राहिलो,
महाराष्ट्रातल्या 4 लाख कॉन्ट्रॅक्टरने बंद पुकारला काम न करण्याचा. पैसे नाही मिळाले. त्याचे पैसे मिळाले नाही. मग पैसे गेले कुठं? पैसे झाले लाडक्या बहिणीवर डायव्हर्ट आणि त्याच्यामुळे फंड पडून राहिला कमी. ठीक आहे. तर आता माहीत पडन का हे पैसा उभारते कुठून आणि कुठून आलं एवढं कर्ज. म्हणजे देशाला जर कर्ज उभारून जर लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे असेल, आता ओबीसीच्या मुलांच्या हॉस्टेलसाठी पैसे नाही आहे. त्या हॉस्टेलच्या मुलांना 5,000 रुपये जे जेवणा खावण्याचे द्यायला पाहिजे ते अजून दिले नाही. ते पोरं बिचारे लंगलंग वाट पाहून राहिले. मग लाडक्या बहिणीला 1500 भाचे उपाशी मरून राहिले. आता का म्हणायचं. ठीक आहे. तर अनेक असे मुद्दे आहेत आणि नाराज तर दिसते ते. म्हणजे सरकार असं एकत्र काम नाही करून राहिले. काहीतरी चालू आहे चालढकल. काय होते माहीत पडेल. जोपर्यंत केंद्राचं सरकार नाही बदलत तोपर्यंत राज्यात परिस्थिती बदलणार नाही. केंद्राचं मडकं जर गलनलं तर राज्य आपोआप गलनते. तर सर खूप खूप धन्यवाद. आपण आपला वेळ दिला या आपल्या चर्चेसाठी. आपण पाहत होते नागपूर समाज 24 आणि नितेश कराडे साहेबांनी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून विविध विषयावर त्यांनी चर्चा केली. त्याबद्दल सर आपला खूप खूप धन्यवाद. थँक्यू.